चरणी नभधरणी तुझ चरणी नभधरणी अवघे हे ब्रह्मांड उभे तुझ ठाई मनवाही तव भक्तीचे मोल झरे दुबळाचा वाली तू आधार जीवा कैवारी तुझ मिळके सार तुझीवा मोरया रे मोरया हे गणराया मोरया मोरया रे मोरया विश्वविनायक मोरया मोरया रे मोरया हे गणराया मोरया मोरया रे मोरया विश्वविनायक नायक गणाचा गणाधीश तू अवतार गजाचा शुभाशिष तू नायक गणाचा गणाधीश तू अवतार गजाचा शुभाशिष तू विघ्न विनाशक हे गणराया तारणहारी विनायक तू वक्रतुंड तू एकदंत तू मोरया 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 ईश्वराचा आशीर्वाद हा रसिकैचे हो जमला स्नेहाचा नमानाचा गौरव सोहळा प्रेमाचा पाहण्या रंगमंच की रंगला सांस्कृतिक कला दर्पण गौरव रजनी 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 भेदभावना कसला इथे मानसान थोराना सर्व गुण संपन्न से रसिकांचे प्रेम से सन्मानाचा पुरस्कार ते बहाल करण्याला सांस्कृतिक कला दर्पण गौरव रजनी 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 गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती. मोरया. नमस्कार, मी संग्राम समेळ नमस्कार, मी माधुरी भारती. आणि आजच्या या सांस्कृतिक कला दर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळ्यात आम्ही तुमचं मनापासून स्वागत करतोय. येस, वी आर व्हेरी हॅपी टू वेलकम यू ऑल. काय झालंय, एव्हरीथिंग ओके? हा, बरी दिसतीये ना मी? नाही, तू सुंदर दिसतेस, त्यात काही वादच नाही. मग असा वेगळा लुक का दिलास? नाही नाही, काही नाही, सुरू करूया आपण. नक्की? हो. वेल संग्राम, आपल्या या अवॉर्ड फंक्शनची सुरुवात किती ऑस्पिशियस झाली आहे, नाही? पुरस्कार सोहळ्याची सुरुवात छान, प्रसन्न आणि मंगलमय झाली असं म्हणायचंय का तुला? हो, पण तू सगळं ट्रान्सलेट का करतोस? कारण हा मराठी पुरस्कार सोहळा आहे ना. हो, पण मग इतकं इंग्लिश चालतं आणि कळतं सगळ्यांना, राईट? नाही नाही, पण आपण जर मराठीतच बोललो तर काही अडचण आहे का? हल्ली कोण इतकं फ्लुएंट मराठी बोलतं? अस्खलित. तू प्रत्येक वेळेला असं ट्रान्सलेट करणं बंद करशील का? तू कृपा करून मराठीत बोलशील का? अरे मी मराठीतच बोलते, अजून किती मराठी बोलायला हवं नाही का? प्लीज डोंट एम्बॅरस मी. नाही, मला वाटतंय तू या सोहळ्याचं सूत्रसंचालन एकटीच कर, मी जातो आपला. ए हॅलो थांब.
हे एवढे सगळे लोक जमलेत, हे सगळे स्टार्स आलेले आहेत, सगळे सेलिब्रिटी इथे हजर आहेत आणि तू जाणार आहेस का? हं? हे जे सगळे स्टार्स आहेत ना ते मराठी चित्रपट नाटक आणि मालिकांमध्ये कामं करणारे आहेत. त्यांना कळतंय मी काय बोलतोय ते, तुला कळत नाहीये. ओके फाईन, तू कर तुझं सूत्रसंचलन, ए मी तू- तू निघते. तू- तू रागवू नको, थांब, ऐक ना, ऐक ऐक. मी काय म्हणतो, मराठी सोहळा आहे ना, तर थोडा प्रयत्न करूया ना मराठीत बोलण्याचा. ब्रो, हा. मी मराठीतच बोलतेय. एक तर मी तुझा ब्रो नाहीये, आणि हे जे तू मराठीत इंग्रजी घुसडतेस ना ते करणं जरा बंद कर ना, please. संग्राम, ब्रो म्हणजे इंग्लिश मधला स्लँग असतो, राईट? हो. म्हणजे आपल्यात कसं असं म्हणतात ना, मित्रा, हा. तसं आहे ते. हो, हो. हा, आणि अधून मधून असं लिटल लिटल इंग्लिश येत असतं. अच्छा, म्हणजे ही जी तू मराठी आणि इंग्रजीची मिसळ करतेस, म्हणजे 4 शब्द मराठीतले 4 इंग्रजीतले वापरतेस, थोड्या वेळाने इंग्रजीतले 7 होतील, मराठीतला बिचारा एकच उरेल, आणि ही जी उसळ मिसळ भेसळ आहे त्यात तुला काहीच गैर वाटत नाहीये. ऐक ना, काळानुसार भाषा अपडेट होत असते. अरे याला अपडेट होणं म्हणत नाहीत, याला आपल्याच संस्कृतीचा आणि भाषेचा ऱ्हास होणं म्हणतात. आता हे जे कूल वाटतंय ना तेच काही दिवसांनी आपल्या विनाशाचं कारण ठरेल बघ. ए बाबा, ऐक ना, हा आहे ना सांस्कृतिक कला दर्पण सोहळा आहे. हो, तू याला सांस्कृतिक कला दडपण सोहळा नको बनवूस प्लीज. हा, मला वाटतं आता सांडवे सरांना बोलवायलाच हवं आपण. ए नको नको, कशाला सांडवे सरांना कशाला बोलवायचं? ते आल्याशिवाय आणि त्यांच्या शुभेच्छांशिवाय सुरू होणार आहे का कार्यक्रम? अच्छा अच्छा, हो नाही मग बोलवायलाच हवं. मग चला तर, चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत सांस्कृतिक कला दर्पण गौरव रजनी 2026च्या या अभूतपूर्व सोहळ्यामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. या आजच्या सोहळ्याचे ब्रॉडकास्ट पार्टनर्स आहेत एबीपी माझा, आणि सपोर्टिंग पार्टनर्स आहेत महाराष्ट्र कला प्रतिष्ठान अध्यक्ष रवींद्र आवटी, कोहिनूर कॉन्टिनेंटल, मा फाउंडेशन, अनिल पाटणकर, सप्तसूर म्युझिक, अभा मा सेना, योगेश शिंदे, TS प्रोडक्शन्स, प्रदीप आर्ट, नितीन लाड फाउंडेशन, कांतीलाल प्रतिष्ठान रायगड आणि वेशभूषा ममल. चला तर आपल्या या सांस्कृतिक कला दर्पण गौरव रजनी सोहळ्याची सुरुवात तर झालेली आहे आणि यंदाचं हे 28वं वर्ष आहे. गेली अनेक वर्ष या सोहळ्यामध्ये आपल्या मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांचा आणि अस्सल कलेचा या सोहळ्यामध्ये गौरव करण्यात यावा. आपल्या प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणाऱ्या विविध क्षेत्रातील कलाकारांचा योग्य तो सन्मान करता यावा, या हेतूने चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठानाच्या माध्यमातून श्री चंद्रशेखर सांडवे यांनी सांस्कृतिक कला दर्पण गौरव रजनी हा पुरस्कार सोहळा सुरू केला. हो, आणि गेली 27 वर्ष या सोहळ्यामध्ये आपल्या मराठी मनोरंजन चित्रपट सृष्टीमधील अनेक कलाकारांचा सन्मान देखील करण्यात आलेला आहे. तर मग या सोहळ्याला म्हणजे या वर्षीच्या या अभूतपूर्व सोहळ्यासाठी मी विनंती करते सांस्कृतिक कला दर्पणचे सर्वे सर्वा श्री चंद्रशेखर सांडवेजी यांना मंचावर येण्याची. तुमच्याच मंचावर तुमचं स्वागत करतो. आजच्या सोहळ्याला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यात आधी आम्हाला आपलं मनोगत ऐकायचंय, ते आपण व्यक्त व्हावं, म्हणजे आजचा सोहळा सुरू करण्याची आम्हाला खरं तर परवानगी मिळेल. हा, म्हणजे 28 वर्षांचा हा प्रवास कसा होता हे आम्हाला ऐकायला आवडेल. 28 वर्षाचा प्रवास हे सगळे सांगतीलच. पवित्र रंगभूमी, नटेश्वराचा आशीर्वाद आणि सगळे जमलेले माझे कलाकार बंधू भगिनी, रसिक प्रेक्षक, गेली 28 वर्ष मोठ्या हिमतीने करत असताना केवळ नटेश्वराच्या आशीर्वादामुळेच हे करू शकलो. नटेश्वर आहे माझ्या मागे, आणि त्याचबरोबर तुम्ही सर्व मित्रमंडळी आहात. आणि जर तुम्ही मित्रमंडळी जर आजपर्यंत आला नसतात तर मी इथपर्यंत आलो असतो का? त्यामुळे तुमचं सगळ्यात महत्त्वाचं कौतुक आहे. कारण की या इंडस्ट्रीमध्ये मी आलोच होतो त्याच्यासाठी, इंडस्ट्री नाही,
चित्रपट आणि चित्रपटसृष्टी. मनोरंजन नाट्यसृष्टीमध्ये मनोरंजन सृष्टीमध्ये की कलाकार म्हणून आलो, पण कुठेतरी कोणाचं तरी कौतुक व्हावं ही इच्छा होती, जाणवत होतं आणि म्हणूनच हे पाऊल उचललं 28 वर्षापूर्वी. आणि यासोबत ज्यावेळेस मी एकटा हे चालत होतो, आज अनेक जण जोडले गेलेले आहेत माझ्यासोबत. संपूर्ण महाराष्ट्रातनं माझ्या मते एक 250 लोक माझ्याबरोबर काम करत आहेत. वा. कारण सांस्कृतिक कला दर्पण म्हटलं ना की असं वाटतं की लोकांना फक्त 6 महिने सांडवे असेच दिसतात की चित्रपट, नाटक, टी व्ही मालिका यांच्या स्पर्धा चालू आहेत. पण त्याच्या अगोदरच्या 6 महिन्याच्या स्पर्धा ज्या असतात ते लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत. मुळात आमचं ब्रीदवाक्यच हे आहे, लहानांना स्थान आणि मोठ्यांना मान. आणि म्हणूनच शालेय रंगभूमीच्या स्पर्धा, बालनाट्य, लोकनृत्य, त्याचबरोबर चित्रकला वगैरे या शालेय स्पर्धा 6 महिने होतात. त्यात महाविद्यालयीन स्पर्धा होतात आणि मग डिसेंबर नंतर सुरू होतो प्रवास, तो म्हणजे आपल्या मनोरंजन सृष्टीचा. तर आपण अशीच साथ देत राहा. मी निश्चितच 100 वर्ष गाठेन. मी नसेन हसणार का? हा वारसा पुढे चालू राहणार काय? हा वारसा पुढे चालू राहणार आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि खूप खूप अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा. फायनली आपण 27 वर्ष झाली आणि यंदाचं हे 28वं वर्ष आहे आणि इतक्या मोठ्या संख्येने आपले सगळे शुभचिंतक, शुभेच्छुक आपल्यासोबत आहेत. यात एक महत्त्वाचं मला सांगावं वाटतं. गेली 28 वर्ष म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे ही, थोडीशी सांगणं गरजेचं आहे, थोडंसं विसरलो म्हणून. गेली 28 वर्ष एक प्रायोजक सतत माझ्यासोबत असणं खायचं काम नाही आहे. कोहिनूर कॉन्टिनेंटल, मराठी माणूस, मराठी माणसाच्या मागे आहे. दुसरी व्यक्ती गेली 32 वर्ष माझ्यासोबत आहेत, आवटी साहेब, रवींद्र आवटी साहेब. कुठल्याही सुख असेल, दुःख असेल, सगळ्या गोष्टींमध्ये ते असतात. त्याचबरोबर आमचे साईनाथ राजाध्यक्ष आहेत, त्याचबरोबर अनिल पाटणकर आहेत. असे वेगवेगळे आमचे हे जे प्रायोजक आहेत गेली अनेक वर्ष आमच्या सोबत आहेत. आपला हा जो डोलार आहे लाईटचा, गेली 28 वर्ष एकच व्यक्ती करतो. प्रत्येक गोष्टी आहेत 20-20, 22-22 वर्ष. म्हणजे हे केवळ कशामुळे होतं, तर एक आत्मविश्वास आणि विश्वास आहे आमच्यावर लोकांचा की हे जे काही कार्य चालू आहे ते योग्य आहे. आणि म्हणूनच हे 28 वर्ष बघू शकलो मी. वा. सांडवे सर, धन्यवाद. तुम्हाला मी विनंती करतो की तुम्ही स्थानापन्न व्हावं आणि आपणही एकमेकांना आपापली जागा दाखवूया. या. चला. मला वाटलं गेलीच निघून. नाही, अजून एवढी रागावले नाहीये मी. पण संग्राम, आज आपल्या या सोहळ्यासाठी इतके दिग्गज कलाकार उपस्थित आहेत, रसिक प्रेक्षक उपस्थित आहेत आणि या सगळ्यांच्या सोबतीने मला वाटतं आजचा हा सोहळा आणखी दिमागदार होणार आहे. चला तर मग बाप्पाच्या आणि नटेश्वराच्या आशीर्वादाने आणि रसिक प्रेक्षकांच्या सोबतीने आपण आजच्या आपल्या पहिल्या पुरस्काराकडे वळूयात. पण आणखी एक महत्त्वाची गोष्ट मला इथे नमूद करायची आहे. आपल्या या सांस्कृतिक कला दर्पण सोहळ्यातील जे पुरस्कार आहेत यासाठी खूप मोठ्या संख्येने सहभाग नोंदवण्यात आला आणि सहभाग नोंदवलेल्या त्या सगळ्यांचाच इथे मान सन्मान गौरव करण्यात येणार आहे. पुरस्कारांची सुरुवात आपण करतो आहोत भारतीय लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या वृत्त विभागातील पुरस्कारांनी. आणि हा पुरस्कार घोषित पुरस्कार आहे आणि हा पुरस्कार देण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते गणेश गारगोटे आणि पद्माकर गांधी यांना. सर्वोत्कृष्ट वृत्त वार्ताहर स्त्री घोषित पुरस्कार अनुजा धाकरस, मुंबई तक. पुढील पुरस्कारही घोषित पुरस्कार आहे. सर्वोत्कृष्ट वृत्त वार्ताहर पुरुष वेदांत नेब, एबीपी माझा. नटेश्वराचा आशीर्वाद हा रसिक स्नेह जमला, स्नेहाचा विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. या पुढील पुरस्कार आहेत सर्वोत्कृष्ट वृत्त निवेदक आणि हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते ब्रिगेडियर सुधीर सावंत
आणि डॉक्टर किशोर खुशाले यांना. आणि नामांकनं आहेत फराह खान न्यूज 18 मराठी, प्रज्ञा पोवळे एबीपी माझा, विक्रांत शिंदे पुढारी न्यूज, मिलिंद भागवत NDTV मराठी आणि सौरभ कोलटकर झी 24 तास. आणि विजेते आहेत न्यूज 18 मराठी फराह खान. जोरदार टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करायचे. पुढील पुरस्कार हा घोषित पुरस्कार आहे. सर्वोत्कृष्ट पत्रकार प्रवीण मुळे, महाराष्ट्र टाइम्स. मान्यवरांचे आभार आणि विजेत्यांचे अभिनंदन. पुढील पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते मनोहर सरवणकर, श्रीनिवास नार्वेकर आणि निखिल मालुसरे यांना. पुढील पुरस्कार आहेत व्यावसायिक नाटक विभाग सर्वोत्कृष्ट नेपथ्य. आणि नामांकन आहेत संदेश बेंद्रे, सविता दामोदर परांजपे, सचिन गोताड बेबल्याचो घो, संदेश बेंद्रे माकड चाळे, सुमित पाटील ठरलंय फॉरएव्हर, संदेश बेंद्रे गोष्ट तिच्या घटस्फोटाची. आणि विजेते आहेत व्यावसायिक नाटक विभाग सर्वोत्कृष्ट नेपथ्य, गोष्ट तिच्या घटस्फोटाची, संदेश बेंद्रे. यापुढील पुरस्कार आहे प्रायोगिक नाटक विभाग सर्वोत्कृष्ट नेपथ्य. नामांकन सुमित पाटील ऊन पाऊस, विक्रम शेलार, प्रसाद पाटील इथेच टाका तंबू, सिद्धेश नांदलस्कर इतना सन्नाटा क्यों है भाई. आणि विजेते आहेत प्रायोगिक नाटक विभाग सर्वोत्कृष्ट नेपथ्य, ऊन पाऊस, सुमित पाटील. पुढील पुरस्कार आहे चित्रपट विभाग सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शन. आणि नामांकन आहेत अतुल लोखंडे फुला, निलेश रसाळ रील स्टार, श्रीकांत प्रभाकर भेरा, अनिल वट छबी, श्रीधर मेस्त्री कुर्ला टू वेंगुर्ला. आणि विजेते आहेत चित्रपट विभाग सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक, चित्रपट रील स्टार निलेश रसाळ. खूप खूप अभिनंदन. मान्यवरांचे आभार आणि विजेत्यांचे अभिनंदन. पुढील पुरस्कार देण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो रत्नकांत जगताप आणि महेंद्र पाटील यांना. पुढील पुरस्कार आहे व्यावसायिक नाटक विभाग सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना. नामांकन तेजस देवधर ठरलंय फॉरएव्हर, शीतल तळपदे, सविता दामोदर परांजपे, रवी करमरकर बेबल्याचो घो, राजन ताम्हणे गोष्ट तिच्या घटस्फोटाची, अमोघ फडके लागली पैज. आणि विजेते आहेत व्यावसायिक नाटक विभाग सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना, शीतल तळपदे, सविता दामोदर परांजपे. पुढील पुरस्कार आहेत प्रायोगिक नाटक विभाग सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना. आणि नामांकन आहेत चेतन ढवळे कर्ण, प्रणव सपकाळे, निखिल मारणे इथेच टाका तंबू, शीतल तळपदे ऊन पाऊस. आणि विजेते आहेत सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना प्रायोगिक नाटक विभाग चेतन ढवळे कर्ण. मान्यवरांचे आभार आणि विजेत्यांचे अभिनंदन. धन्यवाद. पुढील पुरस्कार देण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो नितीन लाड आणि आनंद जोग यांना. पुढील पुरस्कार आहे व्यावसायिक नाटक विभाग सर्वोत्कृष्ट रंगभूषा. नामांकन वैभव परशेकटे बेबल्याचो घो, जान्हवी क्षीरसागर का रुसली रखुमाई, राहुल सुरते रणरागिणी तारा राणी, उल्लेश खंदारे फिल्टर कॉफी, शरद सावंत सविता दामोदर परांजपे.
आणि विजेते आहेत सर्वोत्कृष्ट रंगभूषा राहुल सुरते, रणरागिणी तारा राणी. पुढील पुरस्कार आहेत चित्रपट विभाग सर्वोत्कृष्ट रंगभूषा. नामांकन आहेत सुनील नवले, चिकी चिकी बुबुम बुम, भागवत सोनावणे, रील स्टार, रवींद्र जाधव, छबी, दिगंबर पांडा, गुलकंद, सतीश भावसार, आदिशेष. आणि विजेते आहेत सर्वोत्कृष्ट रंगभूषा रवींद्र जाधव, छबी. मान्यवरांचे आभार आणि विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. संग्राम, हा. पुरस्कार सोहळ्याला सुरुवात झाली आहे, हम्म. पण ना मला एक एक विचारायचंय तुला. काय विचारायचंय? हे असं काही मला कोणी म्हणलं की टेन्शन येतं मला. का? अगं, माझी बायको जेव्हा मला असं विचारते ना, तेव्हा मी लगेच विचार करायला लागतो की तिला असं काय कळलं असेल जे आपल्याकडनं सांगायचं राहून गेलंय बाबा. नाही 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 नाही, एवढं टेन्शन घेऊ नकोस. तसं काही नाही विचारायचंय मला. अच्छा, मग ठीक आहे. मी आपलं विचार करते की मगाशी तू जे बोलला होतास ना, ते तुझं म्हणणं समजून घेण्याचा मी प्रयत्न करते. म्हणजे कुठलं म्हणणं? तेच ना, की तू मला सारखं मगाशी म्हणत होतास की मराठीत बोल, इतकं इंग्रजाळलेलं बोलू नकोस. हा. मला विचारायचंय, तुला इंग्रजीचा इतका तिटकारा काय? छे, मुळीच नाही. इंग्रजीच काय, मला कुठल्याही दुसऱ्या भाषेचा तिटकारा नाहीये. माझं म्हणणं आहे, तुम्ही कुठलीही भाषा शिका, ती अस्खलित बोला, फक्त आपल्या मातृभाषेचा विसर पडू देऊ नका. अहो, आपली भाषा आहे म्हणून आपण आहोत, आणि ही आपली भाषा आपल्याला अशीच मिळाली नाहीये. आपल्या पूर्वजांनी रक्त सांडलंय आपल्या भाषेसाठी. म्हणजे साधं सांगायचं झालं तर मुघलांनी जेव्हा आपला हिंदुस्थान गिळंकृत केला होता, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना काय काय करावं लागलं होतं. आणि मुघलांच्या गुलामीत असलेलं स्वराज्य जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी परत मिळवलं, त्यानंतरही मुघल शांत बसले नाहीत. आता मराठ्यांचं पारतंत्र्यात असणं हे नियतीलाच मान्य नव्हतं. त्यामुळे छत्रपती राजाराम महाराजांच्या निधनानंतर राज्यकारभाराची सगळी सूत्र हातात घेऊन मुघली फौजांना मागे सारत उदयास आली ती रणरागिणी तारा राणी. ताराबाईंचा इतिहास साधा आणि सोपा नाहीये. कवी गोविंद काय लिहितात माहितीये? दिल्ली झाली दिनवाणी, दिल्ली शाचे गेले पाणी, ताराबाई राम राणी भद्रकाली कोपली. वाह, इतकं छान तू आता सांगितलंयस ना, आणि मला हे पूर्णपणे पटलंय. अरे म्हणजे मला मान्यच आहे तुझं म्हणणं. आपल्या पूर्वजांनी जे कमावलंय ते असं सहजासहजी गमवून कसं चालेल ना? अर्थात. चालणारच नाहीये. आणि आता तू जितकं छान सोपं असं करत इतिहासातली जी गोष्ट मला सांगितलीस ती ऐकून मला इतकं भारी वाटलंय ना. पण कल्पना कर, हा. नुसतं ऐकण्यापेक्षा ते समोर पाहायला मिळालं तर त्याची रंगत अजून नाही का वाढणार? हा, मजाच येईल. मग या ऐतिहासिक क्षणासाठी, हे जे ऐतिहासिक क्षण आहे ते जर आपल्याला परत जगायला मिळाले, जे क्षण आजही आपल्याला गौरवांकित करतात, तर मला वाटतं बात कुछ और ही होगी. सोन्याहून पिवळं. चला तर मग आज आपल्या समोर इथे या सोहळ्यात सादर करत आहोत रणरागिणी तारा राणी या नाटकातील एक प्रसंग. ठरलं आमचं. आम्ही जुल्फिकाराशी तह करणार. तह? अहो काय बोलताय सर राज? आम्ही आमचा निर्णय दिला. आज घडीला जुल्फिकाराला तहाच्या चर्चेत गुंतवणं ही काळाची गरज आहे. काळाची गरज? पण अशानं काळ सोकावल हे कळत कसं नाही तुम्हाला राज? संताजीराव, अहो राजाने निर्णय घेतला तर तो विचारपूर्वकच घेतला असेल ना? असं होय? मग सांगा, कंचा विचार करून निर्णय घेतला? यवनांवर गुडघा टेकायचा? संताजीराव, आम्ही आपला द्वेष जाणतो, पण काही मोहिमा या सामर्थ्याने नाहीत तर बुद्धी चातुर्यानेही लढता येतात. आमच्या डोसक्यात नाही शिरत तुमचे राजकारण. राज तुम्ही निस्ता हुकूम करा. आत्ता त्या जुल्फिकार खानाचं मुंडकं मारून तुमच्या पुढ्यात आणून ठेवतो.
अहो धनाजीरावांच्या तलवारीवर पाय लावून पळालाय त्यो. आमच्या मोर आला तर पाणी बी मागू द्यायचो नाही त्यासनी. अगदीच आज धनाजीरावांनी त्याच्या मानगुटीवर गुडघा ठेवलाय. आता तहामध्ये आम्ही म्हणू त्या अटी त्याला मान्य कराव्या लागतील. संताजीराव, आम्ही जिंकून ही तह करत आहोत, याच्या मागे काहीतरी कारण असेलच ना. तुम्ही काय बी सांगा, पटणार नाही आम्हाला. त्याला हित गाडल्याशिवाय यो प्रश्न सुटायचा नाही. तुम्हाला कळत कसं नाहीये? एका जुल्फिकार खानाला संपवून ही मोगलशाही नष्ट होणार नाहीये. आणि आमचा लढा त्या जुल्फिकार खानाशी नाही, तर जिहादचा यलगार करत महाराष्ट्रात आलेल्या त्या लांडग्याची आहे, त्या औरंगजेबाची. त्याला त्राहिमाम करण्यासाठी आम्ही हव्या त्या मार्गाचा अवलंब करू. राजा, हा मुत्सद्दी डाव कळला नाही आम्हाला. कंचा डाव असे राजकारणाचं सोंग घेऊन त्याला चुचकारणं पटत नाही आम्हाला. त्या परीस एक घाव दोन तुकडे करायची ताकद आमच्या तलवारीत. त्या तलवारीवर आमचाही भरोसा आहे संताजीराव. पण लक्षात घ्या, झेप घेण्याआधी वाघ सुद्धा 2 पावलं माघारी येतोच. आजवर आमच्या सैन्यानं जिंजी कर्नाटकच्या भागात मुळं पसरू पाहणाऱ्या मुघलांची सत्ता पार उपटून टाकलीये. आम्ही स्वतः इथल्या पाळेगारांना हाताशी धरून दक्षिणेत आघाडी उभी केली. पण आता मात्र आमच्या स्वराज्याला आमची गरज आहे, आणि म्हणून इथं गुंतून राहणं आम्हाला परवडणार नाही. त्यासाठी आता राज आपलं म्हणणं आम्हासनी तरी पटतंय. होय, पटवून घ्यावं ही अपेक्षा. 6 वर्षे झाली हा जुल्फिकार जिंजीला वेढा देऊन बसलाय. आता औरंगजेबाला शंका आलीये, 6 वर्षे झाली तरी हा जुल्फिकार जिंजी का जिंकू शकत नाहीये. ध्यानात घ्या, औरंगजेब आणि जुल्फिकार यांच्यात उभी राहणारी ही दरी आपल्या फायद्याची आहे. आता जुल्फिकार खानाने आमच्याशी संधान बांधले असेल या संशयाने औरंगजेबाने आपला शहजादा कामबक्षाला पाठवला होता इकडे. त्यालाही जुल्फिकार खानाने कैद करून डांबून ठेवलंय. काय बादशाच्या पोराला डांबला? अहो म्हणजे बादशाची उघड उघड होईल. तेच तर हवं होतं आम्हाला. आता आम्ही जुल्फिकार खानाशी मैत्री केली तर औरंगजेबाचं खच्चीकरण होणार. इकडे जुल्फिकार आमच्यासाठी जिंजीचा वेढा सैल करेल, आणि आम्ही आपल्या स्वराज्यात वापिस जाऊ. त्या औरंगजेबाला भिडू. या औरंगजेबाचा खात्मा करण्यास हा जुल्फिकार खानच आपल्याला मदत करेल. अहो कशाला राजा नुसतं सपान बघताय? अहो ज्याच्या जीवावर तुम्ही समधी प्यादी मांडायला लागलाय तो जुल्फिकार खान सुद्धा एक सापाची अवलाद. अहो त्याच्या भरोसा ठेवताय. घेतलं त्याने औरंगजेबाशिवाय, पण कशासाठी? त्या औरंगजेबाला इथं गाडून त्याला बादशाह व्हायचं आहे. उद्या औरंगजेब मरल, पण यो दुसरा औरंगजेब आपल्या डोसक्यावर बसून मिळा वाटल. संताजीराव, उद्या काय होईल याचा विचार करून आम्हाला आजची संधी गमवायची नाही. चूड दाखवून वाघ घरात घ्यायला लागला तुम्ही. गेली 6 वर्ष दक्षिणेत राहिला यो जुल्फिकार खान. आता त्याच्या बुडाला बी मुळं फुटल्या. ती औरंगजेबाला मारून तो इथं बादशाह होणार. हे चालणार आहे तुम्हासनी? सगळं चालणार आहे तुम्हासनी? तुम्हासनी चालेल हो, पर यो संताजी का खपून घेणार नाही. संताजीराव, तुम्ही छत्रपतीच विरोध करताय. तो हक्क आम्हाला थोरल्या महाराजांनी दिलाय. रक्ताचं पाणी केलं माझ्या शिवबा राजानं ह्यो दक्षिण मुलूक घडवायला. रायगडापासून जिंजीपासून ठरवला यो मुलूक आपला. आणि या मुलखात त्या रान बोक्याची मिजाज कशा पाहिजे त्याला हिचं बादशाह होऊ द्यायचा. त्याला जमणार नाही. आजपासून कुत्र्यासारखा ताणून मारला त्याला आम्ही. अजून मी मारो, अरे हिताच मारू ते पण इराक बलुचिस्तान पासून घोडे उधळू. पण हिता फक्त आमचा भगवाच भडकला पाहिजे. त्यात माघार नाही. संताजीराव, आमचा निर्णय झाला आहे. आम्हाला तो मान्य नाही. मग तुम्हाला सेनापतीपद सोडावं लागेल. राजा सोडला. यो संताजी पदाच्या तुकड्यासाठी नाही जन्माला आला. सोडली चाकरी तुमची, पण कुणी जीव हाय तोवर लढणार. एकला तर एकला, आणि त्या औरंगजेबाला लोळवणार. पण भगव्यासाठी जीव ठेवणार. चाललो आम्ही.
स्वराज्यासाठी स्वराज्य सोडून संताजीराव ऐका राजा तुम्ही तरी संताजी गेले म्हणून स्वराज्य विखुरलं जाईल का? कदापि नाही. कारण पेड सुटला तरी या स्वराज्याच्या मातीशी जोडलेली नाळ अबाधित होती. स्वराज्याच्या राजमुकुटातला एक मोहरा निकळला म्हणून औरंगजेब मात्र हसीन स्वप्न रंगवत होता. टोपी सोबतच कुटील जाळं विणत होता. असद खान, जी हुजूर. क्या तस्बीह के मन के ओढ़ना और टोपी बुनना यही हमारा मकसद रह गया है क्या? खाविन के पाक दिल के मन से नाजिज के समझ में नहीं आते. समझ में नहीं आते या ना समझ होने का फरेब कर रहे आप? हुजूर, संता को बेदखल कर दिया राजा राम ने. काफर के डेरे उधेड़ गए. फिर भी कामयाबी हमसे कोसों दूर है. क्यों? जी कोशिश जारी है हुजूर. जल्द ही जल्द जिंदगी का कट चुके हैं हमारे कान ये खुशामद सुनते सुनते. चलो सीधा सवाल करते हैं. अगर हमने आपको शाही सल्तनत की बंदगी से रिहा कर दिया तो हुजूर, हमें पता है आप किसी और सल्तनत के मातहत बन जाओगे या फिर हमारे पीठ में खंजर भोंककर आप खुद शहंशाह बनोगे. हुजूर, ये कैसे मुमकिन है? नामुमकिन भी तो नहीं. हम यहाँ टोपी बुन रहे हैं और आपका लाडला शहजादा वहाँ जिंजी में बैठकर यही सियासत बुन रहा है. असद खान, एक बात अपने जहन में कस कर रखना. अगर ये मुल्क हासिल करना है ना तो पहले इन लोगों की नीयत को समझो. संता जैसा खूंखार बंदा स्वराज से दस्तबरदारी करके भी किसी गैर सल्तनत का मातहत नहीं बन जाता. और हमारी औलादे हमें ही मारकर हमारा तख्त छीनना चाहती है. ये संता जैसे लोग हैं ना, ये अपने राजा से अलग करके भी खुददार बन के जीते हैं. ऐसा क्या है इस मिट्टी में जो इनकी जिंदा दिली को बरकरार रखता है? जब ये पहेली सुलझा पाओगे तब ये मुल्क हासिल कर पाओगे. अपने लाडले से कह देना हमसे दगाबाजी ना करे. किसी भी हालत में हमें जिंजी चाहिए. बारूद के ढेर पर बैठकर हुक्का मत पिया कर. नशा तो हम भी करते हैं मगर प्यास खून से बुझाते हैं. हम चलते हैं. जी जी. खुदा हाफिज. किती दमदार आणि आपल्याला मला वाटतं प्रफुल्लित करणारा, उत्साह देणारा हा आत्ताचं सादरीकरण होतं या नाटकाचं.
आणि या वर्षीचा चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी 2026 हा अभूतपूर्व सोहळा असाच सुरू राहणार आहे. या सोहळ्याचे ब्रॉडकास्ट पार्टनर आहेत ABP माझा आणि सपोर्टिंग पार्टनर्स आहेत महाराष्ट्र कला प्रतिष्ठान अध्यक्ष रवींद्र आवटी, कोहिनूर कॉन्टिनेंटल, मा फाउंडेशन, अनिल पाटणकर, सप्तसूर म्युझिक, अभा मा सेना, योगेश शिंदे, TS प्रोडक्शन, प्रदीप आर्ट, नितीन लाड फाउंडेशन, कांतीलाल प्रतिष्ठान रायगड, ममल ड्रेस डिझायनर, या सगळ्यांचंच मनापासून अभिनंदन आणि आभार. आता वळूया पुढील पुरस्कारांकडे. पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो नितीन घाग आणि प्रकाश जाधव यांना. पुढील पुरस्कार आहेत चित्रपट विभाग सर्वोत्कृष्ट संकलन. नामांकन आहेत मयूर हरदास गुलकंद, निनाद खानोलकर एप्रिल मे 99, विजय कळमकर कुर्ला टू वेंगुर्ला, सुबोध नारकर नयन, अजोय देशमुख छबी. आणि विजेते आहेत सर्वोत्कृष्ट संकलन सुबोध नारकर फिल्म नयन. यापुढील पुरस्कार आहे चित्रपट विभाग सर्वोत्कृष्ट छायांकन. नामांकन आहे समीर भास्कर भेरा, राजा फडतरे आदिशेष, अपूर्वा शाळीग्राम एप्रिल मे 99, रोहन मडकईकर छबी आणि प्रताप जोशी फुला. आणि विजेते आहेत चित्रपट विभाग सर्वोत्कृष्ट छायांकन अपूर्वा शाळीग्राम एप्रिल मे 1999. धन्यवाद. मान्यवरांचे आभार आणि विजेत्यांचं अभिनंदन. यापुढील पुरस्कारासाठी मी मंचावर आमंत्रित करते दीप्ती चंद्रा, अशोक हर्ष आणि बीना राजाध्यक्ष यांना. आणि त्यांच्यासोबतच मी मंचावर आमंत्रित करते पुढील पुरस्कार देण्यासाठी आराधना देशपांडे यांना. पुढील पुरस्कार आहेत व्यावसायिक नाटक विभाग सर्वोत्कृष्ट वेशभूषा. नामांकन आहेत गणेश पूजा, रणरागिणी ताराराणी, सुप्रिया बर्वे माकड चाळे, चैत्राली डोंगरे सविता दामोदर परांजपे, अमृता काकतकर का रुसली रखुमाई, लक्ष्मण गोल्हार फिल्टर कॉफी. आणि विजेते आहेत सर्वोत्कृष्ट वेशभूषा लक्ष्मण गोलाकर. यापुढील पुरस्कार आहे चित्रपट विभाग सर्वोत्कृष्ट गीतकार. आणि हा पुरस्कार आराधना देशपांडे यांच्या आईच्या नावे आपण या सोहळ्यामध्ये प्रदान करत असतो. यासाठी नामांकन आहेत रवी किरण जावीर फुला, मंगेश कांगणे छबी, रमेश मोरे आदिशेष, मंदार चोळकर रील स्टार आणि चंचल काळे कुर्ला टू वेंगुर्ला. आणि विजेते आहेत सर्वोत्कृष्ट गीतकार रवी किरण जावेद फुला. मला एक संधी हवी आहे बोलण्याची. जिच्या नावाने हा पुरस्कार दिला जातोय ती माझी आई. माझी आई होण्यापूर्वी ती बरीच कुणी होती, पण तिचं बरंच कुणी असणं तिच्या आई असण्यामध्ये कधीही आडवं आलं नाही. तिचं बरंच कुणी असणं यामध्ये ती हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामातील मुक्तीसंग्रामातील एक वीरांगना होती, जिच्यावर वयाच्या 16व्या वर्षी वॉरंट निघालं होतं आणि तिला अर्ध्या रात्री बुरख्यामध्ये लपून स्थानांतरित करावं लागलं होतं. त्यानंतर माझे वडील जे एअरफोर्समध्ये पायलट होते आणि नंतर सर्व वेळ कार्यकर्ते होते हैदराबाद मुक्तीसंग्रामातले, त्यांची ती पत्नी झाली. नंतर तिने शिक्षिकेची नोकरी केली. ती फार सुंदर कवयित्री होती. तिचं देशप्रेम फार जाज्वल्य होतं आणि मला वाटतं जर 2 ओळी मी त्या
तिच्या कवितेच्या सांगितल्या त्यात असंयुक्तिक होणार नाही, कारण आपण त्या वातावरणात आहोत सध्या. सगळा मराठवाडा हा पेटून उठला होता. हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा तो काळ होता. त्यावेळेस ती लिहून गेली, अशी आग भिडावी आभाळ यावे खाली, अशी आग भिडावी आभाळ यावे खाली, दुभंगून धरणी माता आज मावी खोली, अशी आग भिडावी. पेटताना विझू नकोस अन्यायाच्या प्रतिकारी, पेटताना विझू नकोस अन्यायाच्या प्रतिकारी, काळजातल्या स्फुल्लिंगावर भिस्त आहे सारी, अशी आग विढावी. असं जरी असलं तरी ती व्यक्ती म्हणून एक अत्यंत तरल, संवेदनाशील अशी प्रेमळ आई होती. आणि आताच आपल्या लाडक्या आशा दिदी या आपल्यात आहेतच स्वरांच्या रूपाने, पण त्या भौतिक रूपाने नाही आहेत. तर त्या तिच्या फार ती मोठी चाहती होती त्यांची. तर ती कविता फार मोठी आहे, पण मी त्यातल्या काही ओळी फक्त आपल्यासमोर म्हणून दाखवणार आहे. आशाताईंबद्दलचं प्रेम आपल्या सगळ्यांच्या मनात आहेच आहे. तर मला वाटतं की ह्या ओळी ऐकायला आपल्याला नक्की आवडतील, म्हणून मी हे थोडं स्वातंत्र्य घेते आशाताईंच्या प्रेमाखातर. तिने गानसम्राज्ञी मंगेशकर आशा असं लिहिलं आहे, भोसले नाही लिहिलं आहे. असं तिने का लिहिलं मला माहिती नाही, पण ती म्हणते, तू संगीताचा धर आहे, तू संगीताचा धर आहे, भावनेचा पूर आहे, जीवनाचा नूर आहे, नित्य नूतन स्वर आहे तू. तुझ्या स्वरात आभा आहे, पूर्णत्वाचा गाभा आहे, निखळलेला तारा आहे, समुद्राचा किनारा आहे तू. तू क्षितिजाचा कडा आहेस तू. आशा दिदींना म्हटलंय, तू क्षितिजाचा कडा आहेस, नवरसांचा घडा आहे, नादब्रह्माची किमया आहे, शुद्ध स्वरूपाची माया आहे तू. तू भावगंगेचा काठ आहे, तू भावगंगेचा घाट आहे, तू भावगंगेचा घाट आहे, विसाव्याचा काठ आहे, तू भावगंगेचा घाट आहे, विसाव्याचा काठ आहे तू. संगीताचा धर आहे, भावनेचा पूर आहे. मला वाटतं आत्ता जो पुरस्कार आपण प्रदान करणार आहोत सर्वोत्कृष्ट गीतकार, त्यांच्यासाठी सुद्धा ही मानाची आणि सन्मानाची बाब आहे की आपण कविता इथे सादर केल्या आणि असा हा पुरस्कार त्यांना प्रदान होतोय. मान्यवरांचे आभार आणि विजेत्यांचं खूप खूप अभिनंदन. यापुढील पुरस्कार देण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते शिरीष घाग, प्रतिभा मतकरी आणि अशोक कुलकर्णी यांना. आणि पुढील पुरस्कार आहेत चित्रपट विभाग सर्वोत्कृष्ट संगीतकार. नामांकन आहेत समाधान आयवळे फुला, अक्षय खोत कुर्ला टू वेंगुर्ला, विनू थॉमस रील स्टार, आमिर हडकर गुलकंद, रोहित राऊत सकाळ तर होऊ द्या. आणि विजेते आहेत चित्रपट विभाग सर्वोत्कृष्ट संगीतकार समाधान आयवळे फुला. विजेत्यांचं खूप खूप अभिनंदन. यापुढील पुरस्कार आहे प्रायोगिक नाटक विभाग सर्वोत्कृष्ट संगीत. नामांकन भूषण भावसार कर्ण, ऋषिकेश शेलार, ऋषिकेश गांगुर्डे, इथेच टाका तंबू, सौरभ पवार, सिद्धांत कदम,
स्वस्तिकाची ट्रॅजेडी. आणि विजेते आहेत प्रायोगिक नाटक विभाग सर्वोत्कृष्ट संगीत भूषण भावसार कर्ण. पुढील पुरस्कार आहेत व्यावसायिक नाटक विभाग सर्वोत्कृष्ट संगीत. नामांकन आहेत साई पियुष कार उचली रखुमाई, अनिरुद्ध निमकर ठरलंय फॉर एव्हर, निनाद म्हैसळकर बेबल्याचो घो, आमिर हडकर रणरागिणी तारा राणी, संभाजी भगत शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला. आणि विजेते आहेत सर्वोत्कृष्ट संगीत अनिरुद्ध निमकर ठरले फॉर एव्हर. विजेत्यांचं खूप खूप अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. धन्यवाद. पुढील पुरस्कार देण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतोय मंगेश बोरगावकर, साईनाथ राजाध्यक्ष आणि विकास मोजर यांना. पुढील पुरस्कार आहे व्यावसायिक नाटक विभाग सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत. नामांकन आहेत हितेश मोडक फिल्टर कॉफी, निनाद म्हैसाळकर सविता दामोदर परांजपे, परीक्षित भातखंडे गोष्ट तिच्या घटस्फोटाची, अनिरुद्ध निमकर ठरलंय फॉर एव्हर, आमिर हडकर रणरागिणी तारा राणी. आणि विजेते आहेत सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत निनाद म्हैसाळकर सविता दामोदर परांजपे. पुढील पुरस्कार आहेत चित्रपट विभाग सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक. नामांकन आहेत अवधूत गुप्ते गुलकंद, रोहित राऊत गुलकंद, अभिजित कोसंबी रील स्टार, साजन पटेल आदिशेष, अभय जोधपूरकर छबी. आणि विजेते आहेत सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक गुलकंद रोहित राऊत. यापुढील पुरस्कार आहे चित्रपट विभाग सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका. नामांकन वैशाली सामंत फुला, आर्या आंबेकर छबी, वैशाली माडे फुला, बेला शेंडे बेटर हाफची लव्ह स्टोरी आणि जुईली जोगळेकर तू मी आणि अमायरा. आणि विजेते आहेत सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका वैशाली सामंत फुला, विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. मी यापुढील पुरस्कार देण्यासाठी रंगमंचावर आमंत्रित करते सुबोध भावे, मुकुंद कामत आणि सुरजीत कामत यांना. पुढील पुरस्कार हा घोषित पुरस्कार आहे फेस ऑफ द इयर पुरस्कार. तुम्हा सगळ्यांची आवडती जान्हवी किल्लेकर. पुढील पुरस्कार हा सुद्धा घोषित पुरस्कार आहे कला सेवा पुरस्कार राज मिसाळ कल्याण. विजेत्यांचं खूप खूप अभिनंदन आणि मान्यवरांचे खूप आभार. धन्यवाद. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. संग्राम, नाही ऐकायला खूप छान वाटतंय, पण अचानक मध्येच अण्णाभाऊ साठे कसे काय? तुला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केल्यानंतर
तब्बल 200 वर्षांनी पुन्हा आपल्या महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा कट रचला गेला होता. म्हणजे मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा कट तत्कालीन सरकारने रचला. लढा देण्यासाठी रस्त्यावर कोण कोण उतरले होते माहितीये? प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे, अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे न्यायालयात मुंबई महाराष्ट्राचीच आहे हे सिद्ध करण्यासाठी बौद्धिक लढाई लढत होते. त्या काळात अण्णाभाऊ साठेंनी गावाखेड्याहून आपल्या बायको मुलांना सोडून मुंबईत पोटाची खळगी भरायला आलेल्या कामगारांची व्यथा या गाण्यातून मांडली. हो रे. आणि त्या लढ्यात जवळपास 107 हुतात्मे मारले गेले होते ना, शहीद झाले होते. आणि मला वाटतं त्यांच्या स्मरणार्थच तो हुतात्मा चौक देखील बांधला गेलाय. बट यू नो व्हॉट, आत्ता त्या चौकातून जाणारे येणारे या सगळ्यांना नीटचं माहीत देखील असेल की नाही कल्पनाच नाही आहे रे. पण तुला हे सगळं माहिती आहे? ऑब्व्हियसली. म्हणजे काय, आपला इतिहास माहीत नसेल तर भविष्य कसं घडवायचं आपण? नाही मग तरीही हे असं. अच्छा, तरीही इंग्रजळलेलं का बोलते असा तुझा प्रश्न आहे ना. खरं सांगू का संग्राम, काय होतं ना, अनेकदा आपल्याला कळतच नाही किंवा न कळत म्हण हवं तर आपण एखाद्या प्रवाहात त्यासोबत वाहू लागतो. महाप्रवाह कोणी तयार केलाय, कुठल्या दिशेने जाणार आहे हे नाही कळत आपल्याला, पण आपण थोडं कम्फर्ट फील करतो ना. पण म्हणून आपला उगम कुठे झालाय, आपलं मूळ काय ते विसरून कसं चालेल? म्हणजे रादर विसरायलाच नाही पाहिजे. चला, या सगळ्याची तुला जाणीव आहे ते एक बरं झालं. म्हणजे इतक्यात तरी तू मराठीचा हात सोडणार नाहीयेस. ऑफकोर्स, निश्चितच नाही सोडणार, कारण मराठी ही माझी मातृभाषा आहे आणि मला मराठीचा, आपला महाराष्ट्राचा अभिमान देखील आहे. हा म्हणजे मी सारखं असा आग्रही होत नसले तरीही मला अभिमान आहे बरं का. चला तर मग आपणही पुन्हा एकदा जगूया आपल्या महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास. तुमच्या समोर घेऊन येतोय संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतला हा एक प्रसंग. आणि हा ऐतिहासिक प्रसंग सादर करायला आपल्या समोर येत आहेत दूर्व दळवी आणि दिंडीज प्रतिष्ठानचे बालकलाकार. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूयात.
मराठी माणसापासून कोणीच मुंबई घेऊ शकत नाही. झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. मुंबईचा संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. आता जे घडेल ते घडेल, पण मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. मुंबईचा संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. माझी मैना मैना गा, मैना मैना, माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती अकायली. याची मैना गावावर राहिली, याच्या जीवाची होती अकायली. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती अकायली. याची मैना गावावर राहिली, याच्या जीवाची होती अकायली. अहो या मुंबईत गर्दी बेकारांची, आणि त्यात भरती झाली माझी एकाची. मडावर पडावी मुठभर माती, तशी का झाली आमची. ही मुंबई यंत्रांची, तंत्रांची, जगणाऱ्यांची, मरणाऱ्यांची, शेंडीची दाढीची, अडसणच्या गाडीची, नायलॉनची, जॉर्जरच्या तल्लम साडीची, बुटांच्या जोडीची, पुस्तकांच्या तडीची, माडीवर माडी हिरव्या माडीची, पैदासी बलती तर चोरांची, ऐत खाऊंची, शिरजोरांची, हरामखोरांची, भांडवलदारांची. आणि पोटासाठी पाठ धरली होती मी कामाची, परवा केली नाही उन्हाची, थंडीची, पावसाची. पाण्याने भरलं माझं किस्स, वाल मला एका छत्रीची, आणि त्याच दरम्यानच्या उठली संयुक्त महाराष्ट्राची. हे बेळगाव, निप्पाणी, कारवार, गोव्यासह एकमाशी राज्याची चकाकली संधी न्यायाची. फौज उठली बिनवाळांची, कामगारांची, शेतकऱ्यांची, मध्यमवर्गीयांची. उठला मराठी देश, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. मुंबईचा संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. विठालराव पोलिसांनी बंदूक आणली. बंदूक आणले. मैं नहीं डरता बंदूक से. झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. मुंबईचा संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. मुंबईचा संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. अखेर झाली मुंबई महाराष्ट्राची, पराजय प्रलयाची, लालबागच्या लढाईची, फाउंटनच्या चढाईची. न झालं फाउंटनला जंग, झालं फाउंटनला जंग, तिथं बांधून चंग, आला मर्दानी रंग. धारा रक्ताची मर्दानी वाहिली, धारा रक्ताची मर्दानी वाहिली, माझ्या जीवाची होती अकायली. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती अकायली. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती अकायली. माझी मैना, माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती अकायली. एकशे सात उद्यापने गेले, पण अजूनही काहीच बदल झाला नाही. गोरखनाथ रावजी जगताप 14 वर्षे, करपय्या किरमल देवेंद्र 14 वर्षे, विजयकुमार सदाशिव भडेकर 10 वर्षे, सुभाष भिवा बोरकर 9 वर्षे, मोहम्मद अली 9 वर्षे, बंडू गोखले 15 वर्षे. यांचं नाव आणि वय काल्पनिक नाही. 107 हुतात्म्यांच्या यादीत यांचं नाव तुम्हाला सापडेल. आज याच महाराष्ट्रात मराठी शाळा टिकवण्यासाठी आम्हा विद्यार्थ्यांना मोर्चे काढावे लागतायत. आचार्य अत्रे त्यांच्या भाषणात म्हणायचे, इतर राज्यांना भूगोल आहे, पण माझ्या महाराष्ट्राला इतिहास आहे. आज याच इतिहासाचा आपण आदर्श घ्यायला हवा, कारण आपण उद्याचा महाराष्ट्र आहोत आणि उद्याच्या महाराष्ट्राला कालचा महाराष्ट्र कळायलाच हवा. नाही म्हणायला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला.
अवघड तो आहे कुठे? फक्त कागदात. आपण स्वतः तरी टिकवतो का अभिजात भाषेचा दर्जा? लवकर जागे व्हा, नाहीतर पाटील आडनाव लावणारी माणसं कधी पटेल होऊन केम छो बोलतील कळणार नाही. देशपांडे मधला महाराष्ट्र देश गळून पडेल आणि फक्त पांडे उरतील. हा मान्य आहे आम्हाला. आमची ही मुंबई भारताची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रांतातून राज्यातून लोक इथे येतात. हा, पण येताना मात्र तुमचा उर्मटपणा तुमच्या राज्यात ठेवून द्यायचा. आणि जर इथे राहायचं असेल तर मराठी बोलावीच लागेल. एक लक्षात ठेवा, जन्माच्या दाखल्यापासून आपण भारतीय आहोत आणि आईच्या गर्भापासून मराठी. मग महाराष्ट्राचा, मग मुंबईचा आणि मग मराठीचा. आपल्या बालकलाकारांची जर ही निष्ठा असेल तर आपल्याला घाबरायची काही गरज नाही. चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत सांस्कृतिक कला दर्पण गौरव रजनी 2026 ब्रॉडकास्ट पार्टनर आहेत एबीपी माझा, महाराष्ट्र कला प्रतिष्ठान अध्यक्ष रवींद्र आवटी, कोहिनूर कॉन्टिनेंटल, मा फाउंडेशन, अनिल पाटणकर, सप्तसूर म्युझिक, अभा मा सेना, योगेश शिंदे, TS प्रोडक्शन, प्रदीप आर्ट, नितीन लाड फाउंडेशन, कांतीलाल प्रतिष्ठान रायगड, ममल ड्रेस डिझायनर आणि ब्रॉडकास्ट पार्टनर एबीपी माझा. आणि मला वाटतं आता आपण आपल्या या सोहळ्यात पुढे जायला हरकत नाहीच आहे. पुढील पुरस्कारांकडे वळूया. येस, आणि पुढील पुरस्कार देण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते रोहिणी निनावे आणि सुबोध पवार यांना. पुढील पुरस्कार आहेत प्रायोगिक नाटक विभाग सर्वोत्कृष्ट लेखक. नामांकन आहेत सारिका येवले ढेरंगे, ऊन पाऊस, दत्ता पाटील, इथेच टाका तंबू, अजय साईराज सुमोद, आदिती, स्वस्तिकाची ट्रॅजेडी. आणि विजेते आहेत प्रायोगिक नाटक विभाग सर्वोत्कृष्ट लेखन, इथेच टाका तंबू, दत्ता पाटील. विजेत्यांचं अभिनंदन. या पुढील पुरस्कार आहे व्यावसायिक नाटक विभाग सर्वोत्कृष्ट लेखक. नामांकन शेखर ताम्हाणे, सविता दामोदर परांजपे, डॉक्टर नरेश नाईक, गोष्ट तिच्या घटस्फोटाची, अक्षता आचार्य, ठरलंय फॉरेवर, हर्षद कठापूरकर, लागली पैज, विनोद रत्ना, का रुसली रखुमाई. आणि विजेते आहेत व्यावसायिक नाटक विभाग सर्वोत्कृष्ट लेखक विभागून आहे डॉक्टर नरेश नाईक, गोष्ट तिच्या घटस्फोटाची, आणि हर्षद कठापूरकर, लागली पैज. नमस्कार. गोष्ट तिच्या घटस्फोटाची या नाटकाचे लेखक आहेत डॉक्टर नरेश नाईक. मी आहे राजन ताम्हाणे. त्यामुळे गैरसमज होण्याची शक्यता आहे, पण ते विरारला राहतात तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तुम्ही स्वतः घ्या, म्हणून मी विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. यापुढील पुरस्कार देण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते नारायण जाधव आणि किशोर अगरवाल. पुढील पुरस्कार आहेत मालिका विभाग सर्वोत्कृष्ट कथा. नामांकन आहेत कांचन अधिकारी, अभिजित पेंढारकर, दामिनी 2 दूरदर्शन, सायली केदार, लक्ष्मी निवास झी मराठी, शिरीष लाटकर, लपंडाव, स्टार प्रवाह,
सागर कुलकर्णी सखा माझा पांडुरंग सन मराठी, प्रल्हाद कुर्तडकर तारिणी झी मराठी आणि विजेते आहेत मालिका विभाग सर्वोत्कृष्ट कथा शशांक सोळंकी, वचन दिले तू मला स्टार प्रवाह. एकच मिनिट टेक्निकल एरर आहे. वेगळी पुढची चिठ्ठी सरांना गेली आहे. पण हरकत नाही आता. नाही सर तुम्ही या. सो सॉरी. तुम्ही या. सो सॉरी. तुम्हाला हा पण नाम बोलला ते बरोबर बोलला. थँक्यू. काहीतरी गडबड झाली आहे, थोड्या वेळाने लक्षात येईल सगळ्यांच्याच, आमच्याही कदाचित. यापुढील पुरस्कार आहे चित्रपट विभाग सर्वोत्कृष्ट कथा. नामांकन आहेत मनोज नाईक साटम गमन, प्रसाद खानोलकर भेरा, रमेश मोरे आदिशेष, अमरजित आमले कुर्ला टू वेंगुर्ला, रोहन मापुसकर एप्रिल मे 99 आणि विजेते आहेत चित्रपट विभाग सर्वोत्कृष्ट कथा प्रसाद खानोलकर भेरा. मान्यवरांचे आभार आणि विजेत्यांचं खूप खूप अभिनंदन. पुढील पुरस्कार देण्यासाठी मी रंगमंचावर आमंत्रित करतो संदीप पाठक, उज्ज्वल निरगुडकर आणि सूरज तिवारी यांना. पुढील पुरस्कार आहेत चित्रपट विभाग सर्वोत्कृष्ट पटकथा. नामांकन आहेत मिहिर राजदा, तू मी आणि आमायरा, अमरजित आमले कुर्ला टू वेंगुर्ला, सचिन मोटे गुलकंद, रमेश मोरे आदिशेष, अद्वैत मसूरकर छबी आणि विजेते आहेत चित्रपट विभाग सर्वोत्कृष्ट पटकथा अमरजित आमले, कुर्ला टू वेंगुर्ला. कुर्ला टू वेंगुर्लाचे प्रतिनिधी म्हणून हे आलेले आहेत. विजेत्यांचं अभिनंदन. यापुढील पुरस्कार आहे चित्रपट विभाग सर्वोत्कृष्ट संवाद. नामांकन रवी किरण जावीर फुला, सचिन मोटे गुलकंद, रोहन म्हापुसकर कुणाल पवार एप्रिल मे 99, रमेश मोरे आदिशेष, अंकुश मारोडे ओंकार बर्वे सकाळ तर होऊ द्या आणि विजेते आहेत चित्रपट विभाग सर्वोत्कृष्ट संवाद सचिन मोटे गुलकंद. विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. यापुढील पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते एकनाथ कदम, मंदार चांदवडकर आणि प्रदीप साळी यांना. पुढील पुरस्कार हा घोषित पुरस्कार आहे. व्यावसायिक नाटक विभाग सर्वोत्कृष्ट बाल कलाकार स्कंदा गांधी, अंजू उडाली फुल. विजेत्यांचं अभिनंदन. यापुढील पुरस्कार हा घोषित पुरस्कार आहे प्रायोगिक नाटक विभाग लक्षवेधी अभिनेत्री योगिता तांबे ऊन पाऊस. मला वाटतं सांस्कृतिक कला दर्पण सोहळ्याचं हेच खरं वैशिष्ट्य आहे. हा खरा अस्सल कलेचा सन्मान आणि गौरव आहे जो दरवर्षी या सोहळ्यात केला जातो. खूप खूप अभिनंदन. पुढील पुरस्कार सुद्धा घोषित पुरस्कार आहे. प्रायोगिक नाटक विभाग लक्षवेधी अभिनेता उमेश जगताप इथेच टाका तंबू.
मान्यवरांचे आभार आणि विजेत्यांचं खूप खूप अभिनंदन. पुढील पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी रंगमंचावर आमंत्रित करतोय रेखा डोंबळे आणि मृणाल कुलकर्णी यांना. आणि या पुढील पुरस्कार हा देखील घोषित पुरस्कार आहे. व्यावसायिक नाटक विभाग, लक्षवेधी अभिनेत्री आदिती देशपांडे, गोष्ट तिच्या घटस्फोटाची. पुढील पुरस्कार सुद्धा घोषित पुरस्कार आहे. व्यावसायिक नाटक विभाग, लक्षवेधी अभिनेता विराजस कुलकर्णी, फिल्टर कॉफी. विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. यापुढील पुरस्कार देण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते शर्वाणी पिल्लाई आणि राहुल पवार यांना. यापुढील पुरस्कार हा देखील घोषित पुरस्कार आहे. व्यावसायिक नाटक विभाग, प्रथम पदार्पण रुमानी खरे, लागली पैन. पुढील पुरस्कार आहेत चित्रपट विभाग, प्रथम पदार्पण. नामांकन आहेत ध्रुव छेडा, छबी, साजिरी जोशी, एप्रिल मे 99, प्रियांतिका कांबळे, फुला, श्रमेश बेटकर, लास्ट ऑफ खांदा, सृष्टी बाहेकर, छबी, दीपक जोयल, भेरा. आणि विजेते आहेत चित्रपट विभाग, प्रथम पदार्पण साजिरी जोशी, एप्रिल मे 99. मान्यवरांचे आभार आणि विजेत्यांचं खूप खूप अभिनंदन. पुढील पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो सुप्रिया पाठारे, शिवाजी चव्हाण आणि केशव ठाकूर यांना. आणि या पुढील पुरस्कार आहेत व्यावसायिक नाटक विभाग, विनोदी कलावंत. नामांकन सुबोध जाधव, बेबल्याचो घो, डॉक्टर अश्विनी मालेकर, शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला, कुणाल मेश्राम, फिल्टर कॉफी, प्रवीण डाळिंबकर, शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला, सचिन शिर्के, सविता दामोदर परांजपे. आणि विजेते आहेत व्यावसायिक नाटक विभाग, विनोदी कलावंत कुणाल मेश्राम, फिल्टर कॉफी. पुढील पुरस्कार आहेत चित्रपट विभाग, सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री. नामांकन आहेत प्राजक्ता माळी, चिकी चिकी बुबुम बुम, चेतना भट, चिकी चिकी बुबुम बुम, वनिता खरात, चिकी चिकी बुबुम बुम, प्रार्थना बेहरे, चिकी चिकी बुबुम बुम, ईशा डे, गुलकंद. आणि विजेते आहेत चित्रपट विभाग, विनोदी अभिनेत्री ईशा डे, गुलकंद. नमस्कार. मी राजनजींसारखं सांगणार होतो मी ईशाडे नाही म्हणून, पण आज चित्रीकरण आहे त्यामुळे आमची टीम येऊ शकली नाहीये. मी त्यांचा प्रतिनिधी म्हणून आलोय. थँक्यू. खूप खूप अभिनंदन. यापुढील पुरस्कार आहे चित्रपट विभाग, विनोदी अभिनेता. नामांकन वैभव मांगले, कुर्लाटू वेंगुर्ला, समीर चौघुले, गुलकंद, प्रसाद खांडेकर, चिकी चिकी बुबुम बुम, निखिल रत्नपारखी, चिकी चिकी बुबुम बुम, रोहित माने, चिकी चिकी बुबुम बुम. आणि विजेते आहेत यातलाच आहे ना, अभिनेता आहे ना, नाही तर म्हटलं असतं. चित्रपट विभाग, विनोदी अभिनेता समीर चौघुले, गुलकंद. सर्व विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. थँक्यू सो मच.
सांस्कृतिक कला दर्पण गौरव रजनी